आज मटार पनीर पुलाव बनवूया का? 4 ते 5 जणांसाठी परफेक्ट रेसिपी आहे. स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. समजा ऐत्या वेळेस घरी कोणी पाहुणे आले तरी सुद्धा अचानक तुम्ही पटकन हा प्लॅन करू शकता. रेसिपी खूप सोपी आहे, शिवाय एकाच भांड्यात बनवलेली आहे, त्यामुळे खूप तामझाम नाहीये. पटकन रेसिपी सुरू करूया. स्टेप 1 मध्ये 2 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. मग यातलं पाणी काढायचं आणि तांदूळ चाळणीवर निथळत ठेवायचे. स्टेप 2 मध्ये 1 चमचा तूप गरम करायचं. यामध्ये काजू आणि बदाम तळून घ्यायचे आहेत. यात आवडीप्रमाणे बेदाणे घातले तरी चालतील. काजू बदाम तळून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे. उरलेल्या तुपामध्ये पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत. पनीर घरच्या घरी कसं बनवायचं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. तळलेलं पनीर साईडला ठेवायचं. आता यामध्ये 4 ते 5 काळी मिरी, 2-3 लवंग, थोडं अर्धा चमचा जिरं घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे चांगले खडे मसाले भाजले की तमालपण घालायचं आणि यामध्ये आता एक पातळ उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता कांदा आपल्याला खूप जास्ती भाजायचा नाही, लालसर करायचं नाही. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. यामध्येच आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे. सगळं चांगलं भाजलं की मग यात घालायचं आहे बारीक चिरून गाजर आणि मटार घालायचे आहेत. तर मी ते अर्धा किलो मटार घातलेले आहेत आणि गाजर, छोटे गाजर जे येतात ना ऑरेंज, ते 2 गाजर मी कापून घातलेले आहेत. आता हे चांगलं परतवून घ्यायचं फास्ट गॅसवर आणि जो तांदूळ आपण निथळत ठेवलेला होता तो आता यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता इथे गॅस फास्टच करायचा आणि तुपामध्ये हे सगळं छान आहे ना, मस्त एक 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे. सगळं चांगलं व्यवस्थित भाजून झालं की मग यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं लाल तिखट घालायचं. आपण इथे हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे तिखट जपून वापरायचं. आता तांदळाच्या दुप्पट म्हणजे 4 कप पाणी, गरम पाणी, खळखळीत उकळत असलेलं गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी ओतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट आणि तळलेलं पनीर. आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे आणि गॅस थोडासा सुरुवातीला फास्ट ठेवायचा. चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची आहे आणि मग गॅस बारीक करायचा आणि भात चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि हे बघा, मस्त गरमागरम अगदी सुटसुटीत मटार पनीर पुलाव तुमच्यासाठी तयार आहे. रेसिपी खूप मस्त आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आता भात किती सुटसुटीत मोकळा झालेला आहे ते तुम्ही बघा. चवीला खूप अप्रतिम लागतो. याबरोबर तुम्ही कुठलीही ग्रेव्हीची भाजी, पापड किंवा रायता घेऊ शकता. तर अगदी झटपट होणारा पुलाव आहे, नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आता, म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत जाईल. तर आपण भेटू नवीन रेसिपीसहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.